नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बीच्या पेरणीसाठीच्या अनुदानासंदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारने राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या पेरणीसाठी जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मंजूर केलेलं आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे, परंतु बरेच सारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर आमच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान आलं नाही, आमच्या जिल्ह्याची यादी सांगा। 34 जिल्ह्याची मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे रब्बीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण रब्बीच्या पेरणीसाठी एकूण 11,000 कोटी रुपयाचं पॅकेज, विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं आणि ते अखेर पॅकेज काल 4 नोव्हेंबर 2025 च्या GR नुसार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वाटपाला वितरणाला सुरुवात झालेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे ते सर्वप्रथम याची आकडेवारी, याची संपूर्ण यादी मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण विभागण्या घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये पहिला विभाग आहे मराठवाडा, नंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, ही सगळी माहिती बघण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये मराठवाड्यातील एकूण 44,86,000 हेक्टर साठी 4,486 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। याच्या वितरणाला देखील सुद्धा सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6,88,000 शेतकऱ्यांना एकूण 608 कोटी 95 लाख रुपयाचा निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे रब्बीच्या पेरणीचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचा आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील 2,97,000 शेतकऱ्यांना, हिंगोली जिल्ह्यातील 2,97,000 शेतकऱ्यांना तब्बल 341 कोटी 28 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि वाटपाची सुद्धा प्रक्रिया हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांना 727 कोटी 93 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर मित्रांनो, चौथा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि तब्बल बीड जिल्ह्यातील 7,37,000 शेतकऱ्यांना तब्बल 708 कोटी रुपयाचा निधी रब्बीच्या पेरणीच्या अनुदानासाठी सरकारने मंजूर केलेला आहे। याच्या वितरणाची प्रक्रिया बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 6,21,000 शेतकऱ्यांना तब्बल जालना जिल्ह्यातील 6,21,000 शेतकऱ्यांना 461 कोटी 51 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील 5,06,000 शेतकऱ्यांना 577 कोटी 54 लाख रुपयाचा निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजे सुरू झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर 5,19,000 शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यातील 5,19,000 शेतकऱ्यांना तब्बल 565 कोटी 58 लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील आपण पाहतोय 4,39,000 शेतकऱ्यांना 495 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या एकूण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 4,486 कोटी रुपयाची वितरणाला मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे। त्यानंतर आपण बघूयात विदर्भ। विदर्भातील एकूण शेतकऱ्यांना 2,264 कोटी रुपयाचा निधी वाटपाला म्हणजेच वितरणाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे या विदर्भातला पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 5,23,000 शेतकऱ्यांना 638 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये या रब्बीच्या पेरणीचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 6,85,000 शेतकऱ्यांना
610 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 3,56,000 शेतकऱ्यांना तब्बल 323 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि याच्या वितरणाची वाटपाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यातील 2,24,000 शेतकऱ्यांना तब्बल 186 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये या पैशाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील तब्बल 2,96,000 शेतकऱ्यांना तब्बल 275 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वितरणाची आणि वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील तब्बल 1,12,000 शेतकऱ्यांना एकूण आपण पाहतोय 92 कोटी रुपयाचा निधी नागपूर जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणीसाठीच्या अनुदानासाठी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतरचा विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील 27,302 शेतकऱ्यांना 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील 6,755 शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आपण पाहतोय 1,23,000 शेतकऱ्यांना 11 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतर पाहतोय गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 24,009 शेतकऱ्यांना 13 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, या विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील वर्धा सोडून या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,264 कोटी रुपयाचा निधी रब्बीच्या पेरणीच्या अनुदानासाठी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि या विदर्भासाठी 2,264 कोटी आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 4,400 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण विदर्भ आणि या मराठवाड्यातील या सर्व शेतकऱ्यांना एकंदरीत 7,000 कोटीच्या जवळपासचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी नाही, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी अप्रूव्ह झालेला नाही त्या शेतकऱ्यांना आपला VK नंबर घेऊन KYC करावी लागणार आहे। 2 टप्प्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी फार्मर आयडी आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट पहिल्या टप्प्यातलं वितरण होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना आपला VK नंबर घेऊन KYC करायचे आहे आणि KYC केल्यावरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रब्बी पिकाचं अनुदान, रब्बी पेरणीचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। मित्रांनो, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल जिल्ह्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून देखील सुद्धा रब्बीच्या पेरणीच्या अनुदाना संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा। तुमच्या कमेंट्सचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया। तुर्तास या माहितीसह मी तेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।